प्रियदर्शनी मॅडम, येस. आपण टेलिव्हिजन क्षेत्रात एक कॉमेडी इमेज मध्ये आला, तर हा चित्रपट सिरियस करताना कसं काय वाटलं? मला वाटतं सिरियस कॉमेडी याच्यापेक्षा भूमिका काय आहे ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि हास्य जत्रेतलं काम आणि या सिनेमातलं काम हे कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणजे माध्यमच खूप वेगळी आहेत, त्याच्यामुळे माध्यमांप्रमाणे गरजेप्रमाणे ती भूमिका साकारणं आणि तशा पद्धतीचा सूर एनर्जी लावून ते काम करणं हेच आय थिंक ॲक्टरचं काम आहे. तर मला असं वाटत नाही की हास्य जत्रेतल्या इमेज सारखं काहीतरी या सिनेमात आहे. हे खूप वेगळं आहे. रॅदर सिरियस काम आहे. दोन्हीकडे कुठेच असं कॉमेडी झोन नाही आहे या सिनेमामध्ये. आणि त्यात दोन वेगवेगळी पात्रं आहेत. तर मला वाटतं मजा येईल प्रेक्षकांना. भूमिका करताना काही तयारी करावी लागली? तयारी अर्थात प्रत्येक भूमिका करण्यासाठी तयारी करावीच लागते. एक होमवर्क ॲक्टरचं किंवा स्क्रिप्टवरती काम असो किंवा जे काही सेटवरती गेल्यानंतर काही वर्किंग असो, तर ते सगळं ऑफकोर्स करावंच लागतं. आणि याच्यात विशेषतः दोन वेगवेगळ्या भूमिका कशा साकारता येतील याकडे जास्त कल होता, की ती तफावत दिसणं गरजेचं होतं. सो त्यानुसार ज्या गोष्टी निडेड होत्या त्या केलेल्या आहेत काम करताना. संतोष फार सिनियर स्टार आहे, काय दडपण आलं का त्यांच्याबरोबर? हो, सुरुवातीला आलं होतं. नाव ऐकलं तेव्हा दडपण आलं की रोमॅन्टिक हिरो म्हणून कसं काम करायचं. पण मला वाटतं ही इज 27 फॉर इटर्निटी. म्हणजे तो एजच होत नाही. त्याचं वय तेवढंच यंग आहे आणि त्याची एनर्जी एवढी फ्रेश असते सेटवरती की असं कुठेच वाटत नाही की तो एवढा मोठा स्टार आहे किंवा त्याचं सगळं स्टारडमचं बॅगेज तो बाजूला ठेवून तो काम करत असतो. आणि त्याने खूप कम्फर्टेबल केलं मला सेटवरती. किंवा मी कधी दडपणात दिसले तर तो रिलॅक्स करायचा की चिल आपण निवांत करू, सीन काही टेन्शन घेऊ नकोस वगैरे. त्यामुळे इट वॉज अ प्लेझंट एक्सपिरियन्स वर्किंग विथ संतोष दादा. थँक्यू मॅम. सर, तुम्ही जेव्हा एक संकल्पना कथेची ऐकली तुम्हाला ऐकवली, त्यातून तुमच्या मनात असं चॅलेंजिंग वगैरे काही निर्माण झालं का की ही भूमिका मी ॲक्सेप्ट करतोय? आतापर्यंत तुमची भूमिका वेगळ्याबद्दल पाहिली आहे, तर आता नवीन चॅलेंज तुम्ही कशी काय तयारी करण्याची? नाही, मी तेच मगाशी सांगितलं की आत्तापर्यंत ज्या भूमिका मी जास्तीत जास्त, असं नाही की मी रोमॅन्टिक केलं नाही, शर्यत केलं होतं मी सिनेमा, त्याच्यात ती बऱ्यापैकी रोमॅन्टिक थोडीशी इमेज तो ट्रॅक होताच माझा. किंवा मोर्यामध्ये पण होतं माझं एक रोमॅन्टिक ट्रॅक, पण असा हार्डकोर प्रॉपर असा क्लीन शेविन आणि कम्प्लीट वेगळा व्हेरी आपण म्हणू लव बॉय इमेज वगैरे, तसं मला वाटतं या सिनेमात मी पहिल्यांदा करतोय. आणि चॅलेंज मला काही फार वाटलं नाही, कारण मला म्हणजे मी असं काही कमी लेखत नाही कोणाला चॅलेंज, कारण मी स्वतःला विचार करत नाही, कारण मला त्याच्याशिवाय दुसरं काही येत नाही ॲक्टिंगशिवाय. त्यामुळे माझ्यासाठी ते चॅलेंज कधीच नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की मी फक्त त्याच्यावर जास्त मेहनत कशी करता येईल, काम कसं करता येईल, आणि ते मला आवडलं आहे तर जर जी गोष्ट मला आवडली ती लोकांना कशी आवडेल, त्यांच्यापर्यंत मी कशी पोचवेल याचा मी जास्त प्रयत्न करत असतो. त्यामुळे मग त्या सगळ्या प्रयत्नात असताना मला माझ्या कामाचं कधीच टेन्शन येत नाही. पुन्हा एकदा की मला दुसरं काही येत नाही, त्यामुळे मला दुसरं काही टेन्शन येत नाही हे काम करताना. जी, आप कॉमिक करते रहे हैं और ये थोड़ा फैमिली ड्रामा है, इसमें कहीं आपका थोड़ा कॉमिक या चुलबुलापन ऐसा कोई भाव मिलेगा? ये अलग अलग पैरामीटर की पिक्चर है, पूरा फैमिली ड्रामा है, लेकिन आपका जो है जो आपने किया है इसमें कहीं देखने को मिलेगा? मराठीत उत्तर देऊ ना? नाही, तेच मी म्हटलं की खूप वेगळी भूमिका असणार आहे. म्हणजे हास्य जत्रेत मी ज्या पद्धतीने दिसले त्यापेक्षा खूप वेगळी मी या सिनेमात दिसणार आहे. आणि सिरियस किंवा फॅमिली ड्रामा किंवा लव्ह स्टोरीज आहे मुळात. आणि ट्रेलरमध्ये जो एक सस्पेन्स थ्रिलरवाला फील आहे सर, तर साधारण तो जॉनरा आहे या फिल्मचा. त्यामुळे असं कॉमेडी असं काही फार घडणार नाही आहे सिनेमात, वेगळा फ्लेवर आहे. नाही, पण कॉमेडी, सॉरी मी बोललो चालेल ना? प्रश्न त्यांना होता म्हणून. नाही, मला वाटतं कॉमेडी किंवा विनोद हा प्रत्येकाचा किती सिरियस असला म्हणून त्याच्या माणूस आयुष्यात कॉमेडी असतेच की, आणि किती माणूस कॉमेडी असला तरी त्याच्या आयुष्यात सिरियसनेस असतोच. म्हणजे प्रत्येक कथा, मग ती कुठली असो, म्हणजे अगदी रामायण महाभारतापासून आहे, तिथे सुद्धा विनोद घडलेलेच आहेत. जेवढा गंभीरपणा त्या रामायण महाभारतात आहे तिथे तेवढा विनोदही घडलेला आहे.
आणि काही विनोदांमुळेच रामायणे घडलंय, काही विनोदांमुळेच महाभारतही घडलंय. हो. नाही तो कोणासाठी तरी विनोद होता, पण कोणासाठी अपमान होता. त्यामुळे सगळ्या त्या गोष्टीतनंच एक कथा घडत असते. तसंच प्रियदर्शनीने तिने सुरुवात केली हास्यजत्रापासून तुमच्या समोर आली आहे. त्यामुळे प्रियदर्शनी कॉमेडी करते म्हणजे आता तिने सिरियसनेस केला आपल्याला नवल वाटतं ऑब्व्हियसली. पण त्याआधी सुद्धा तिने थिएटर केलेलं आहे. याच्या अगोदर तिने अनेक वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत, या आता लोकांपर्यंत माहीत नाही आहेत. त्या जेव्हा कळतील अरे प्रियदर्शनी असंही करू शकते, तेव्हा कदाचित ती वर्सटाईल म्हणून लोकांना कळेल. ती आहेच मुळात, तेव्हा ते कळत जाईल. सो मला वाटतं की कॉमेडी अँड सिरियसनेस और ट्रॅजेडी और कॉमेडी मला वाटतं हे सगळे एकमेकाचं संलग्न आहेत, एकमेकाचा पार्ट आहे. ये वेडिंग ट्रेडिशन जो बोला है, रुखवत और वेडिंग ट्रेडिशन, इसके ऊपर कुछ गाइड डाल सकते हैं कि क्या है एग्जैक्टली, मूवी में भी दिखाया गया है? हां तेच. हाँ सॉरी आप लेट आएंगे. हाँ मैं हाँ ओके ठीक है. तो मैं वही बताता हूँ, मराठी में बताऊँ हिंदी में बताऊँ? आप किस में भी नहीं आप किस में समझेंगे, क्योंकि मुझे आपको बताना है. हिंदी में बताइए. हाँ तो आप समझ पाएंगी. तो ठीक है मैं आपको हिंदी में समझाता हूँ क्योंकि आप ताकि आसानी से समझ जाए. मैडम रुखवत ये मराठी वर्ड है जो मराठी संस्कृति में होता है. शायद हिंदी में भी होगा क्योंकि जब लड़की की शादी होती है तो वहाँ पे एक डेकोरेटिव कुछ रखा जाता है. वहाँ पे मतलब लड्डू होते हैं बड़े बड़े या छोटे, हम फल जो होते हैं उसके कुछ पंछी बनाते हैं, कुछ एनिमल्स बनाते हैं, या छोटे छोटे घर बनाते हैं, या रंगोली होती है वहाँ पर, या कुछ स्टिचिंग किया हुआ कुछ अच्छा सा आर्ट वर्क होता है. तो वो जो सब चीज़ें होती हैं वहाँ पर, वो मतलब वो बताती है कि जो लड़की है उसमें कितने गुण अच्छे हैं, वो क्या क्या सीखी है अपने घर से. उसका वो एक बायोटा होता है कि वो लड़की अच्छा खाना बनाना भी जानती है, वो अच्छा कुछ आर्ट वर्क करना भी जानती है, वो बहुत कुछ अच्छी तरह से उसको सब, शी इज एक्सपर्ट इन दिस. वो बताते हैं उनके घर वाले और लड़की की तरफ से. विजुअल विजुअल्स नॉर्मल जो छोटे छोटे हम आर्ट वर्क बनाते हैं. उसका ही आर्ट फॉर्म. और उसी के साथ उस लड़की के उसकी जो आगे वाली लाइफ है, उसकी मैरिड लाइफ है, उसके कुछ सपने होते हैं उसमें जो उसने देखे होते हैं, उसके घर वालों ने देखे हैं, उसने देखे हैं. और वहाँ जाकर अभी उसमें बताया जाता है कि ये लड़की है उस घर से जा रही है, जो आज तक इस घर में थी, उस पर जो संस्कार हुए हैं, वो जिस तालीम से गुजरी है वो बहुत अच्छी है. अब ये लड़की एक घर की बेटी थी, बहन थी, लेकिन अब वो एक घर छोड़कर दूसरे घर में जा रही है. अब वो उस घर की बहू होने वाली है, किसी की माँ होने वाली है, किसी की बीवी होने वाली है. तो जो संस्कार जो तालीम उसे यहाँ दी गई है, और वही तालीम वही संस्कार वो लेके दूसरे घर जा रही है. तो ये सिंबॉलिक है रुखवत. और रुखवत रिलेटेड है एक रिलेशनशिप से भी है, हस्बैंड वाइफ का रिलेशन, एक मैरिड लाइफ रिलेशन जो होता है उससे भी मायने रखता है ये रुखवत. सर एक क्वेश्चन है आपसे. ठीक है आपने जो भी सबको बोल ही दिया है, एक ऑडियंस के लिए एक मैसेज दे दीजिए आप दोनों कि फिल्म का क्या मैसेज है यंग जनरेशन के लिए सामाजिक, और ये कब किस तारीख रिलीज हो रही और आपको आना है. मैं सही बोलूँ इसमें ना कोई मैसेज नहीं है सर. ये कहानी है दो, एक लड़का एक लड़की जो अपना प्यार पाना चाहते हैं और अपना प्यार पाने के लिए किसी भी हद तक जा सकते हैं, और ऐसी हद तक जाते हैं कि वो भगवान को भी मानना पड़ता है. और भगवान किस तरह से मानते हैं, किस तरह से उनको दुआएं देते हैं, वो आपको इस फिल्म में पता चलेगा. तो मैं ऐसा नहीं बोलूँ कि हम फिल्म में कोई मैसेज नहीं देती, लेकिन मैं फिल्म में हर चीज़ में, ऐसी कोई नहीं कि फिल्में ही ज़रूरी है. हम कोई भी काम करते हैं हम कुछ तो कुछ मैसेज देते ही हैं, लेकिन कभी भी पता नहीं चलता कि हम मैसेज दे रहे हैं या नहीं दे रहे. शायद सामने वाला कुछ ले ले, उससे मैसेज ले ले. तो मैं मानता हूँ कि ये फिल्म जो रुखवत है ये सिर्फ एंटरटेनमेंट है, मनोरंजन है. अगर इसमें से अगर कोई मैसेज मिल रहा है यंग जनरेशन को तो बहुत अच्छी बात है हमारे लिए. आप क्या कहना चाहेंगे मराठी में? रुखवत हा सिनेमा 27 डिसेंबरला आपल्या भेटीला येतोय, जो एक फॅमिली एंटरटेनर आहे. खूप दिवसांनी लव्ह स्टोरी चा सिनेमा येतोय आणि विशेषतः आम्ही दोघं पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र काम करणार आहोत, तर त्याबद्दल लोकांमधली उत्सुकताही आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तर रुखवत हा सिनेमा बेसिकली तुम्ही तुमच्या
गर्लफ्रेंड बरोबर, बॉयफ्रेंड बरोबर, एक्स बरोबर, फ्युचर पार्टनर्स बरोबर, नातेवाईकांबरोबर, फॅमिली बरोबर, अनोळखी लोकांबरोबर, कोणाबरोबरही बघायला जाऊ शकता थिएटरमध्ये 27 डिसेंबरपासून. Okay, thanks. Just one. Thank you.